जय जिनेंद्र। पूर्णार्घ्य जैन ग्रंथ वाचन अर्घ्य 7 भाग 23। कर्मव्यवस्था। जैन परंपरा त्यातील आचारविचारात कर्मसिद्धांतास महत्त्वाचे स्थान आहे। कर्मसिद्धांतात 1 कर्म, 2 कर्मफळ व 3 कर्मफलकर्ता या तिघींचा विचार प्रामुख्याने येतो। संसारातील कोणी सुखी तर कोणी दुःखी अशी विचित्र स्थिती बघितल्यानंतर एखादी कर्मशक्ती त्यामागे असावी यात काही नवल नाही। जगातील प्रत्येक घडामोडीत कर्म ही शक्ती पाठीमागे उभी आहे। अनादी कालापासून आत्मा व कर्म यांचा संबंध आहे, पण हा संबंध शांत आहे। कर्मपाशातून त्याची सुटका होऊ शकते। आत्म्याचे अज्ञान अपराधाने विकारामुळे कर्ममलास आकर्षिले, कर्ममलाने आत्मसुवर्ण अशुद्ध होतो। तथापि हा जीव शुद्ध पण होऊ शकतो। आत्मज्ञान हा शुद्ध करण्याचा उपाय होय। कर्म शब्दाचा व्युत्पत्ती अर्थ क्रियाव्याप्तम कर्म, क्रिया ज्यावर घडते ते कर्म होय। जीवाच्या पुरुषार्थास पण कर्म म्हणतात। मीमांसक यज्ञादी क्रियांना कर्म म्हणतात। जैन दर्शनाप्रमाणे जीवाच्या ठिकाणी असलेल्या वैभाविक शक्तीमुळे जीव व पुद्गल कर्म यांचा संबंध घडून येतो। या वैभाविक शक्तीमुळे जीव प्रथम रागद्वेष परिणामरूप भावकर्म करतो। त्यामुळे कर्माण वर्गणा, आहार, तैजस, भाषा व मन या नो कर्म वर्गणांना आपल्याकडे खेचतो। कर्माचा पूर्णपणे नाश झाल्यावरच आत्मा पूर्णपणे निर्मल होतो। अशा अवस्थेत आत्मा कर्मापासून कायमचा वेगळा होतो। कर्माण वर्गणेचे जे परमाणू आत्मप्रदेशात प्रविष्ट होतात त्यांनाच द्रव्य कर्म असे म्हणतात। या कर्माण वर्गणारूप पुद्गल परमाणूंच्या पिंडालाच जैन दर्शनामध्ये कर्म असे म्हटले आहे। जीवामध्ये जे अनेक प्रकार आढळतात त्याला बाह्य निमित्त कारण हे कर्मच होय। कर्मरूपाने परिणत होणाऱ्या पुद्गल परमाणूंना कर्माण वर्गणा म्हणतात। अनेक प्रकारच्या पुद्गल परिणामांनी हे जग व्यापलेले आहे। मन, वचन व कायेच्या क्रियेला जैन दर्शनात फार महत्त्व दिले आहे। या क्रियेला योग म्हणतात। जीव आपल्या मन वचन क्रियेच्या प्रवृत्तीमुळे कर्माण परिमाणूंना ग्रहण करतो। जीवाचा कर्माशी अनादी संबंध आहे, त्यामुळे जीवाच्या ठिकाणी योग प्रवृत्ती निर्माण होते। त्या योग प्रवृत्तीमुळे कर्मबंधन होते। कर्मामुळे योग प्रवृत्ती व योग प्रवृत्तीमुळे कर्म अशी कार्यकारण परंपरा अनादी कालापासूनच चालत आली आहे। याच पार्श्वभूमीवर कर्माचे 2 भेद केले आहे। पुद्गल पिंडाला, परमाणूंच्या पिंडाला द्रव्य कर्म व रागद्वेषादी, जीवाच्या योग प्रवृत्तीला भावकर्म म्हटले आहे। द्रव्य कर्माच्या बंधाला भावकर्म कारण आहे। आत्म्याच्या ज्या परिणामामुळे कर्माचा आत्म्याशी संबंध होतो त्या योग परिणतीला भावकर्म म्हटले आहे। या परिणामाच्या निमित्ताने कर्मरूप परिणत झालेल्या कर्माण वर्गणारूप पुद्गल परमाणूंना द्रव्यकर्म म्हटले आहे। कर्माचा भोगता आत्मा आहे, शरीर नव्हे। ज्या योगे सुखदुःखाचा अनुभव घडतो अशा क्रियेला कर्म म्हणतात। न्यायशास्त्रात 5 सांकेतिक क्रियेसाठी कर्म शब्दाचा प्रयोग झाला आहे। जैन दर्शनामध्ये कर्म ही पारिभाषिक संज्ञा आहे। लोहचुंबकाप्रमाणे कर्मप्रवृत्तीचे आत्म्याकडे आकर्षण आहे। आकृष्ट होणारी ही शक्ती कर्म होय। जी शक्ती जीवाची क्रिया आहे तिला भावकर्म म्हटले आहे। पात्रविशेषात वापरल्याने फुले, फळे इत्यादींचे दारूत रूपांतर होते। तसेच योग व कषाय यांच्यामुळे वर्गणा पुद्गल कर्मरूपाने परिणत होते। ढगामुळे सूर्यकिरणे इंद्रधनुष्याच्या रूपाने रंगीबेरंगी दिसतात। त्याप्रमाणे जीवाच्या परिणामाच्या निमित्ताने कर्माण वर्गणा कर्मरूपाने परिणत होते। पुद्गल कर्माच्या निमित्ताने जीवाचे भावकर्मरूप परिणमन होते।
तात्विक दृष्टीने बघितल्यास जीव कर्मामध्ये गुण उत्पन्न करीत नाही व कर्मामुळे जीवामध्ये पण गुण उत्पन्न होत नाही. दोहोंच्या संयोगात परिणमन घडत असते, त्याला कर्म म्हणतात. जीव आपल्या परिणामांचा कर्ता आहे, तो कर्मापासून उत्पन्न झालेल्या परिणामांचा कर्ता नाही. भावकर्माच्या परिणामामुळे जेव्हा पुद्गल कर्माण परमाणू आकृष्ट होतात आणि आत्मप्रदेशात दूध पाण्याप्रमाणे मिसळून जातात, त्या परमाणूंनाच कर्म म्हटले आहे. कर्माचे पृथकत्व हे मुक्तावस्थेतच घडते. संसारावस्थेत त्याचे पृथकत्व दिसत नाही. संसारी आत्मा नेहमी कर्मयुक्त असतो, तसेच कर्म नेहमी संसारी आत्म्याशीच संबंधित असते. मुक्तात्म्याचा कर्माशी कसलाच संबंध येत नाही. जैन दर्शनात वस्तूचे वर्णन दोन दृष्टीने केले आहे, एक निश्चय दृष्टी व व्यवहार दृष्टी. निमित्ताशिवाय मूल वस्तूचे कथन आहे त्यास निश्चय दृष्टी म्हणतात व विभिन्न निमित्ताच्या अपेक्षेने वस्तूचे वर्णन करणे म्हणजे व्यवहार दृष्टी. संसारी आत्मा व कर्म या मिश्र अवस्था आहेत. संसारावस्थेत दोन्हीही शुद्ध नाहीत, म्हणून त्याचे वर्णन व्यवहार दृष्टीनेच होऊ शकते. निश्चय दृष्टीनेच शुद्ध आत्म्याचे व शुद्ध द्रव्याचे वर्णन होऊ शकते. आत्मवादी किंवा अनात्मवादी दर्शनात ही कर्मफलसंबंधी मान्यता दिसून येते. करावे तसे भरावे ही गोष्ट कशाची द्योतक आहे. ईश्वरवादी व अनिश्वरवादी या उभयतांना ही गोष्ट मान्य आहे, पण कर्मरूप व त्याचे फलदान यांच्या मान्यतेविषयी फार मोठा फरक आहे. अन्य दर्शनात संस्कारालाच धर्म अधर्म व कर्माशय मानले आहे, पण जैन दर्शनात फक्त संस्कार न मानता आकृष्ट होणाऱ्या विशिष्ट शक्तीला कर्म म्हटले आहे. ती शक्ती रागी व द्वेषी जीवाच्या क्रियेमुळे आकृष्ट होते व जीव प्रदेशाबरोबर एक क्षेत्रावगाहरूप मिळून जाते. काहीही असो, जैन दर्शनात ज्या अर्थाने कर्म शब्दाचा प्रयोग झाला आहे, जवळजवळ त्याच अर्थाने अन्य दर्शनात माया, अविद्या, प्रकृती, संवृत्ती, अपूर्व वासना, संस्कार, दैव, भाग्य, धर्म, अधर्म इत्यादी शब्दांचा प्रयोग झाला आहे. केवळ चार्वाक दर्शन तेवढेच कर्मसिद्धांत मान्य करीत नाहीत. न्यायदर्शनात राग, द्वेष व मोह यांच्या प्रेरणेने जीवाच्या मन, वचन व काय यांच्या प्रवृत्ती घडतात. त्यापासून धर्माधर्माची उत्पत्ती होते. यालाच संस्कार म्हटले जाते. याच अर्थाने वैशेषिक दर्शनात अदृश्य मानले असून धर्म व अधर्म असे त्यांचे दोन भेद केलेले आहेत. दोन्हीही ठिकाणी धर्माधर्माच्या मान्यतेमध्ये सारखेपणा आहे. रागादिकांनी संस्कार व संस्कारामुळे रागादिक अशी त्यांची परंपरा आहे. अहमपणा, राग, द्वेष व अभिनिवेश यामुळे संक्लेश वृत्ती तयार होते आणि तिच्यामुळे धर्माधर्म संस्कार बनतात. या संस्कारांना वासना किंवा अपूर्व म्हटले आहे. आशय शब्द देखील याच अर्थाने प्रवृत्त होते. बीजांकुर न्यायाप्रमाणे याचा संबंध अनादी आहे. मीमांसकांनी अपूर्व शब्दाला उपयुक्त मानून त्यापासून यज्ञाधिक कर्मफलाची प्राप्ती सांगितली आहे. वेदपूर्वक कर्माने उत्पन्न होणाऱ्या शक्तीला अपूर्व असे म्हटले आहे. वेदांतात मायेच्या स्वरूपात कर्माचे वर्णन केले आहे. ही मायाच संसाराचे कारण आहे. ब्रह्म सत्य आहे. जीवांना त्यांच्या कर्माप्रमाणे ईश्वर फळ देतो. कर्मफळाची प्राप्ती ईश्वराधीन आहे, ती कर्माधीन नाही.